शेतातून माल आणतो आणि नंतर थोडा निवडून पाखडून बाजारात पाठवतो, तसं आता हे सगळे लोक जे बोललेले आहेत त्यातलं निवडून पाखडून जरा तुम्हाला नेण्यासाठी काही मी देणार आहे की या सगळ्याचं सार काय आहे. सगळ्यात पहिले तर अभिनंदन की इतकं उत्तम प्रदर्शन आपण भरवलंय, तात्यांचं विशेष अभिनंदन. म्हणजे त्याचं नाव नुसतं ग्लोबल नाही आहे, त्याचा दर्जा पण ग्लोबल आहे. मी ज्यावेळेला सुरुवात केली बघायला त्यावेळेला दिसलं की इतकी व्हरायटी त्यामध्ये आहे की जसं आपण म्हणतो घागर में सागर, तसं ते सगळं मला जाणवलं की त्याच्यामध्ये नॅचरल फार्मिंग पण आहे, केमिकलचा पण वापरच्या संदर्भातल्या गोष्टी आहेत, मार्केटिंग पण आहेत, नवीन विद्यार्थी पण आहेत, तज्ज्ञ पण आहेत. तज्ज्ञ तर इतके आहेत इथे जास्त की क्षणभर मला पुण्यात असल्यासारखं वाटलं. PhD तुम्ही एवढ्या लोकांना मगाशी सत्कार झाला की मला आठवलं की हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये USA एक सायकल स्टँड आहे. लोक येऊन सायकली लावतात तिथे पाटी लिहिलेली आहे, काही 10-12 जागा राखून ठेवल्या कुणासाठी, नोबेल विजेत्या लोकांसाठी. इतक्या लोकांना नोबेल मिळालेले आहे तिथे की त्यांच्यासाठी एक वेगळा सायकल स्टँड करावा लागतो. तर तशी अवस्था आपल्या KVTची आहे की आज जवळजवळ 10-15 PhD धारकांचा सत्कार आपण केला. आणि ते सत्कार करून 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 त्यांनी, मी डॉक्टर नसताना माझ्या पण नावासमोर डॉक्टर लिहून टाकलेलं आहे. म्हणजे इतकं PhD होणे आणि डॉक्टरेट मिळवणे हे सवयीचं झालेले इथे लोकांना की ते पाहुण्यांना पण डॉक्टर करून टाकतात. आपला मुख्य प्रश्न काय आहे शेती खात्याचा. आता मला 1 वर्ष बरोबर पूर्ण झालं.